नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर। शेत जमिनीची वाटणी आता अवघ्या सोप्या पद्धतीने होणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे, सामायिक क्षेत्र असतील, भावाभावांची शेती असतील, याचबरोबर जे काही हिस्सेदार आहेत ते सहजरित्या आपल्या नावाने शेत जमिनीची वाटणी करू शकतात। परंतु शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी मुख्य एक क्रमांक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तो कोणता क्रमांक असावा लागतो, याचबरोबर जो ओळखपत्र आहे जर तुमच्याकडे असेल तर सहज तुमची शेती सहजरित्या वाटणी करता येईल। या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण त्या GR मध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित हा शासन निर्णय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेत जमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनीकरिता मोहीम राबवण्याबाबत आता ही मोहीम आहे। या मोहिमेच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, काय होणार आहे हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR घेण्यात आलेला आहे। आता प्रस्तावनेमध्ये जो पहिला पॉइंट दिलेला आहे तो पहिला पॉइंट समजून घ्या, यानंतर आपण पुढे व्यवस्थित माहिती समजून घेऊया। राज्यात अग्रिस्टक अंतर्गत तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID कार्ड कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे। शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे। अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना नंबर 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेधारकाच्या नावासमोर नमूद केले जात आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया यामधला दुसरा पॉइंट, व्यवस्थित समजून घ्या। तथापि शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करताना सर्व खातेधारकांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची अचूक जोडणी करण्याकरिता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याचा हिश्श्याची शेत जमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार शेत जमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजन करिता मोहीम राबवण्यासाठी निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता आपण शासन परिपत्रक समजून घेऊया। शासन परिपत्रकामध्ये काही पॉइंट दिलेले आहेत, ते पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे। राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID कार्ड कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी वापरणे आवश्यक आहे। शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे। तथापि अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना नंबर 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेधारकाच्या नावासमोर नमूद केले जाते। परंतु शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID कार्ड निर्माण करताना सर्व खातेधारकांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते। त्यामुळे शेतकरी ओळखपत्र क्रमांक निर्माण करताना शेत जमिनीची अचूक जोडणी करण्याकरता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची जमीन जी काही शेत जमीन आहे त्यांच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे, असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता बघा, सामायिक खात्यातील व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमीन क्षेत्र नमूद असल्याने सध्या स्थितीत अग्रिस्टेक संकल्पना राबवताना जमीन खरेदी विक्री व्यवहार मध्ये फेरफार असेल, फेरफार नोंदणी, पीक पाहणी या सर्व अडचणी या ठिकाणी दूर होतात। त्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात यावी। यामधला पहिला पॉइंट आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्वये खाते विभाजन करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज अनिवार्य आहे। यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आव्हान करण्यात यावे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर यामधला दुसरा जो आव्हान आहे, तालुका मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजनाकरिता मोहीम राबवण्यात याव्यात। यानंतर आहे तिसरा पॉइंट, एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याचे विभाजनाकरिता
प्रक्रिया सुलभ, वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. चौथा पॉइंट आहे, याबाबत क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावा. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम 1967च्या तरतुदीत व नियमाचे तंतोतंत पालन करण्यात यावे असा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. या मोहिमेमुळे शेत जमिनी वाटणी करत असताना कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असेल, सहधारकाची नमूद त्यावरती नोंद असेल. हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.